अरुणाचल प्रदेशात एका हॉटेलमध्ये तिघांचा गूढरित्या मृत्यू झाल्यानं खळबळ उडालेली आहे. यामध्ये 2 महिला आहेत. ही माणसं नेमकी कोण आहेत, एकाच ठिकाणी यांचा मृत्यू कसा झाला याचा तपास सध्या सुरू आहे. मंगळवारी ही घटना घडलेली आहे. अरुणाचल प्रदेशात सुवनसिरी जिल्ह्यात जिरो येथे एका हॉटेलमध्ये तिघांचा मंगळवारी गूढरित्या मृत्यू झाला आहे. नवीन थॉमस वय वर्ष 39 राहणार कोट्टायम केरळ. मागच्या आठवड्यात 28 मार्च रोजी तो पत्नी देवी आणि मैत्रीण आर्या बी नायर यांच्यासह हॉटेलमध्ये राहिले होते. नवीन ऑनलाईन ट्रेडिंगचं काम करायचे तर त्यांची पत्नी देवी ही शाळेत जर्मन भाषेची शिक्षिका होती. आर्यासुद्धा त्याच शाळेत फ्रेंच शिक्षिका होती. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की हॉटेलच्या आवारात कोणीही या तिघांना सोमवारपासून पाहिलेलं नव्हतं. हॉटेलमध्ये दाखल झाल्यापासून त्यांचं बिलसुद्धा भरलेलं नव्हतं. त्या तिघांबाबत शंका येऊ लागली. मंगळवारी सकाळी काहीतरी गैरप्रकार असल्याची शंका आल्यानं खोली तपासणीसाठी कर्मचारी आले, पण खोली आतल्या बाजूनं बंद होती. तेव्हा कर्मचाऱ्यांनी खोलीचा दरवाजा तोडला तर आतमध्ये तिघांचा मृतदेह सापडला. आर्या नायर हिचा मृतदेह बेडवर होता आणि ब्लेडच्या साहाय्याने तिच्या हाताची नस कापलेली होती, तर देवी हिचा मृतदेह फरशीवर पडलेला होता. तिच्या मानेवर आणि मनगटाच्या उजव्या बाजूला कापल्याच्या खुणा होत्या. थॉमसचा मृतदेह बाथरूममध्ये सापडला आणि त्याच्या डाव्या मनगटावर जखमेच्या सुद्धा खुणा होत्या.